मित्रांनो, कधी कधी काय असतं की आपल्याजवळ खूप काही पाहण्यासाठी असतं, पण आपण लांब लांब फिरत असतो. तसंच काही माझ्यासोबत झालं. आमच्या गावापासून फक्त 15 किलोमीटरवर माडा या गावामध्ये हेमाडपंथी प्रकाराचे एक शिव मंदिर आम्हाला भेटलेलं आहे. परमेश्वर महादेव मंदिर आणि उत्तरेश्वर महादेव मंदिर. तर या मंदिरात आज आम्ही आलेलो आहोत. तर हे मंदिर काय आहे, या मंदिराची रचना काय आहे, ते आपण आज पाहणार आहोत. तर चला बघूया. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता तुम्ही ऐकल्याप्रमाणे आमच्या गावापासून 15 किलोमीटर दूर असलेला माढा शहर आणि आमचा तालुका. तर या माढा शहराला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे आणि तो इतिहास काय आहे आणि या शहरामध्ये काय काय बघण्यासारखं आहे, तर ते आपण पाहणार आहोत. तर चला आपण माढा शहरामध्ये जाऊया. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहोत माढा शहरामध्ये आणि आम्हाला पहिलं मंदिर जे आढळलेलं आहे ते शिवकालीन किंवा यादवकालीन हे असं महादेवाचं मंदिर आहे. तर आपण हे मंदिर पाहणार आहोत मित्रांनो. तर या मंदिरामध्ये आत गेल्यानंतर आपल्याला अ, अशी यादवकालीन अशी पहिली वास्तू आपल्याला दिसत आहे, ती तुम्ही बघू शकता. तर प्रत्येक महादेवाच्या मंदिराच्या पुढे हे नंदी असतोच. तर इथे असंच नंदी आहे, पण खूप मोठा आणि एकाच दगडामध्ये घडवलेला असं सुंदर प्रकारे घडवलेला असा हा नंदी आहे, तुम्ही बघू शकता. बारीक बारीक गोष्टी त्याच्यामध्ये कोरून नंदीला खूप सजवलेलं आहे. तर हे आहे परमेश्वर मंदिर मित्रांनो. तर इथे दोन मंदिर आहेत, परमेश्वर मंदिर आणि उत्तरेश्वर मंदिर. तर हे आहे परमेश्वर मंदिर. तर पहिल्यांदा आपण मित्रांनो महादेवांच्या पिंडीचा आपण दर्शन घेऊया आणि मग आपण पूर्णपणे मंदिर आणि त्याचा परिसर बघूयात. तर चला पहिल्यांदा आपण दर्शन घेऊया. तर इथे बघू शकता, हे जे आहे ते हेमाडपंथीत बांधलेलं हे मंदिर आहे. तर हेमाडपंथी हे काय असतं हे तुम्हाला मी एक व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण काय ऐकूया, दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. 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 तर मित्रांनो, आपण दर्शन घेतलेलं आहे. तर आता आपण काय करूया, आतमध्ये जाऊया. आतमधले गाभारा जो आहे तो आपण गाभारा आतमधील बघूया. तर तुम्हीही दर्शन घ्या पिंडीचं. एका दगडामध्येच बनवलेले ही पिंड आहे. तर असा हा गाभारा आहे. आतमध्ये कलर दिल्यामुळे याला दगडी कलर द्यायला पाहिजे, म्हणजे तो पुरातन काळातील असं मंदिर दिसतं जसं बाहेर आहे. तर आता आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण बाहेर आलेलो आहे. तर मित्रांनो, इथं तुम्ही वर जर बघितलं तर नक्षीकाम एकदम सुरेख आणि सुंदर असं आहे. तर हे असं नक्षीकाम जे आहे ते हेमाडपंथी याच्या काळात हे करत होते. तर हेमाडपंथी म्हणजे काय, तर यादवांच्या काळात त्यांचे जे प्रधान होते, तर ते हेमाद्री पंत यांच्या नावावरून हेमाडपंथी असं नाव पडलेलं आहे. तर यांनी काय केलं होतं की यांची जी शैली होती ती चुना किंवा दगडाच्या मध्ये चुना किंवा दुसरं काही न वापरता दगडालाच खाचा पाडून ते दगड एकामध्ये इंटरलॉकिंग म्हणजे गुंतवून असं मंदिर किंवा दुसरं उभा करायचं. तर हे तुम्ही बघू शकता, किती सुरेख आणि सुंदर असं प्रत्येक दगडावर काही ना काही डिझाईन आहे, ते कोरलेलं आहे. बघू शकता तुम्ही. मला वाटते हा एकच दगड असेल किंवा मग इंटरलॉकिंग सिस्टीम त्यांनी वापरली असेल. तुम्ही खाली जर बघितलं तर अशीच इंटरलॉकिंग सिस्टीम खाली सुद्धा वापरली आहे. खाली एक प्लेट आहे दगडाची आणि ती वर त्याच्यामध्ये त्या खाचा पाडून त्याच्यामध्ये दगड गुंतवून असा खांब हे उभा केलेले आहेत. तर हे 700 ते 800 म्हणजे 12व्या ते 13व्या शतकात हे मंदिर बांधलेलं आहे.
कारण हे यादवांच्या काळाचं मंदिर आहे म्हणजे त्यावेळेस हे यादवांचा काळ 12वा शतक ते 13वा शतक हा होता. तर त्यावेळेस हे मंदिर बांधलेलं आहे. खूप भारी असं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही इथे. तर नंदी खूप भारी असं घडवलेलं आहे. त्याचं कोरीव कामसुद्धा खूप छान असं केलेलं आहे. तर खूप बारीक-सारीक गोष्टींचा विचार करून या नंदीला कोरलेला आहे. तुम्ही बघू शकता. खूप छान असं सुरेख काम आहे त्या काळाचं. नंदीच्या अंगावरचे दागिने बघा किंवा नंदीचे शिंग प्रत्येक गोष्ट अशी कोरीव अशी बनवलेली आहे. त्यामुळे खूप छान दिसतो आहे नंदी. बघू शकता तुम्ही. तर इथे पिंडे आहेत. विष्णूची मूर्तीसुद्धा आहे. तर खूप छान असं सुरेख असं कोरलेलं आहे. तर मित्रांनो आम्ही या माळ्यातील राहणाऱ्या गृहस्थांना माहिती विचारली असताना खूप छान अशी माहिती सांगलेली आहे. तर ती माहिती आपण काय करूया आता ऐकूया. माढा शहरातील ऐतिहासिक असं परमेश्वर महादेव मंदिर आणि उत्तरेश्वर महादेव मंदिर हे पुरातनकालीन मंदिरं या माढा शहराच्या वैभवात भर घालत आहेत. अतिशय पुरातन आहेत. पुरातन म्हणजे ती गेली 700 ते 800 वर्षापूर्वी ही मंदिरं उभा केली असतील असा अंदाज आहे. या मंदिरात दररोज महादेवाची पूजा अर्चा होत असते. तसेच या ठिकाणी महाशिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा होत असतो. महाप्रसादाचा उत्सव साजरा होत असतो. हे असं नंदी एका दगडातला हा नंदी आहे. अतिशय सुरेख असं या नंदीचं गडण केलेली आहे. हे पुरातन आहे. असे काम बघायला कुठंच मिळत नाही आणि हे शिवकालीन असल्यामुळं या मंदिराला वैभव प्राप्त होणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि पुरातन खात्याच्या वतीनं या मंदिराला जतन करण्यासाठी याची नोंद घेण्यात यावी. या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी माननीय आमदार बबनदादा शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळं या मंदिराचं जे सुशोभीकरण झालेलं आहे त्या मंदिराच्या सुशोभीकरणामुळं आज या मंदिराला गोड असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. या ठिकाणी पाहिलं जातं आता अशी मंदिरं दुर्मिळ आहेत आणि या दुर्मिळ मंदिराचा संग्रह अथवा शासनानं नोंद घेऊन हे मंदिराला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा आणि हे मंदिर पुरातन खात्यानं जतन करण्यासाठी याकडे लक्ष द्यावं ही माडेकरांच्या वतीनं मी आपणा सर्वांना महाराष्ट्र शासनाला या माध्यमातून विनंती करत आहे. असं वैभव पाहायला कुठंच मिळत नाही. ही पुरातन मंदिरं माढा शहरामध्ये अशी आहेत. रावराजे निंबाळकरापासून हे आज आता अनादी काळापासून आत्तापर्यंत ही मंदिराचं जतन पूर्वजांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळे ही वस्तू अजून पुढे 100 वर्ष टिकावी या दृष्टीने सरकारने या ठिकाणी सहकार्य करावं ही माडेकरांच्या वतीनं मी नम्र विनंती करतो. तर मित्रांनो आपण ऐकल्याप्रमाणे दोन मंदिर आहेत परमेश्वर आणि हे आहे उत्तरेश्वर मंदिर. तर येथे आपण आतमध्ये जाऊया आणि तिथंही आपण दर्शन घेऊया. तर एक सेम प्रकारची याच्यामध्ये खूप असं साम्य आहे. काहीच बदल नाही. असं हे दोन्ही मंदिर घडवलेले आहेत. तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये काहीही बदल दिसत नाही आहे. तर आपण इथे पहिल्यांदा आपण दर्शन घेऊया आतमधील पिंडीचं. वर नक्षीसुद्धा सेम आहे. तिकडे सुद्धा आता आपण बघितल्याप्रमाणे सेम नक्षी आहे. फक्त याला काय करायला पाहिजे, दगडी कलर दिला पाहिजे. म्हणजे ते पुरातन काळातलं दिसेल. बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीने असं घडवलेलं आहे. तर आत्ता हे घडवायचं म्हटलं तर खूप दिवस लागतील. तर आतमध्ये जाऊया आपण दर्शन घेऊया पिंडीचं. तुम्हीही दर्शन घ्या. तर मित्रांनो यामध्ये साम्य आहे म्हणजे काहीही बदल नाही आहे. घडवताना त्यांनी विचार करूनच असं घडवलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हेमाडपंथी पद्धतीने बांधलेली ही मंदिरं खूप जुनी आहेत. 700-800 वर्षाची आहेत. तर त्यांनी या गृहस्थांनी सांगितल्याप्रमाणे या मंदिराचं पुरातत्व खात्यामध्ये नोंद आहे की नाही हे आपल्याला काही माहीत नाही आहे. तर नोंद नसेल तर त्यांनी करायला पाहिजे कारण ही अशी मंदिरे जपली पाहिजेत.
कारण हा ठेवा हा पुढच्या पिढीला बघण्यासाठी किंवा याची प्रसिद्धी सतत झालेलं पाहिजे, कारण तेव्हाच लोक या मंदिराला बघण्यासाठी येणार आहेत. आणि ते देणगी दिली तर या मंदिराला त्याची खूप फायदा होईल. तर ही तुम्ही खांबावरची नक्षीसुद्धा बघू शकता. नक्षीसुद्धा खूप छान काढलेली आहे. तर आजच्या काळात म्हटलं तर आपण म्हणाल काय गरज आहे नक्षी काढायची, पण त्या काळात हुबेहूब आणि मस्त आणि छान प्रकारचे प्रत्येक ठिकाणी नक्षी आणि तुम्ही बघू शकाल. तर असा एक दगडाचं ठिकाण नाही तिथे नक्षीकाम नाही आहे किंवा कोरीव काम नाही आहे. प्रत्येक बारक्या बारक्या जागेमध्ये सुद्धा कोरीव काम इथं केलेलं आहे. म्हणजे मंदिर उभारायला किती उशीर किंवा किती दिवस लागले असतील तुम्ही विचार करू शकता. तर हा आहे मंदिराचा पूर्ण परिसर आहे. खूप मोठं भव्य दिव्य असं मंदिर आहे. तर आमच्या गावात आढळल्याप्रमाणे विरगळ तर या मंदिरात सुद्धा आहेत यादवांच्या कालीन बघू शकता तुम्ही. तर ही या जे आहे ते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकाश्म पद्धतीने बांधलेले किंवा कोरलेले असे विरगळ आहेत. तर या अशांना आपण विरगळ म्हणतो बघू शकता तुम्ही. तर आत्ताचे जे चित्रकार जे आहेत तर त्यावेळेस जे काम करणारे आहेत ते त्यांना आपण चित्रकारसुद्धा म्हणू शकतो, कारण त्यांनी जे पाहिलेलं असतं लढाया असतील तर त्यांनी या दगडावर कोरून ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता जे आहे ते ब्रश आणि रंग आहे तर त्यावेळेस काय होतं छन्नी आणि हातोडा आणि आताचा जो पेपर आहे तो त्या त्या काळाचा दगड. तर एवढंच फरक आहे, पण शैली किंवा तेच आहे. तर इथे आपल्याला मंदिराच्या बाजूला आडसुद्धा आपल्याला आढळलेला आहे. तर तो आडसुद्धा खूप खोल आहे आणि त्याच्यातसुद्धा पाणी आहे तुम्ही बघू शकता. तर हा आडसुद्धा त्या काळाचाच असेल असं मला वाटतंय. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आपल्याजवळ खूप काही असतं बघण्यासाठी, पण आपण कधी चौकशी करत नाही आहे किंवा आपण फिरत नाही आहे. तर असं तुमच्या गावापाशी काय असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही जरूर येऊ बघण्यासाठी आणि व्हिडिओ बनवू. कारण अशाच आपल्याला माहिती पाहिजे की लहान लहान गावामध्ये सुद्धा शिवकालीन इतिहास किंवा यादवकालीन इतिहास अजून खूप गावांमध्ये असेल, पण त्याची माहिती नसते. तर हेच आम्ही करत आहोत. तर तुमच्या गावामध्ये सुद्धा असं काही असेल खूप वर्षापूर्वीचं, तर ते तुम्ही नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये. बघू शकता मंदिराचा बाहेरचा भागसुद्धा मोठमोठ्या शिळा आणि मोठमोठे दगड बसून एकमेकांवर बसून असं मंदिर सुंदर असं मंदिर आहे. तर कुर्डवाडी माढा किंवा कुर्डवाडी सोलापूर रोडवर माढा हे गाव वसलेलं आहे. माढा हा तालुका आहे. तर या माढा तालुक्यामध्ये शहरामध्ये ही अशी खूप छान अशी मंदिरं आहेत. तर तुम्हाला ही अशी मंदिरं बघायची असतील तर तुम्ही इथे येऊ शकता. बघू शकता कुर्डवाडी माढा रोडवर माढा शहरामध्ये कसबा पेठ आणि शुक्रवार पेठमध्ये हे मंदिर आहेत. तर तुम्ही येऊन भेट देऊ शकता. तर माढा शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर ही अशी आपल्याला कमान दिसेल. तर या कमानीकडे बघितल्यानंतर आपल्याला समजेल की माढा शहराला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. तर तोच इतिहास मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हा इतिहास बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जरूर शेअर करा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.